राम राम मंडळी. कलम 302 विलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज दुर्दैवाने मला माझ्याच एका सबस्क्रायबरचं सांगावं लागतंय थोडा विषय, आणि गंभीर विषय. आई बागलामुखीने आपल्याला आशीर्वाद दिलाय की बाबा जीवा जीव येतो लोकांसाठी काहीतरी करत राहा, करणार आपण, त्याबद्दल वाद नाही. आपली जेवढी लायकी आहे, क्षमता आहे, तेवढं आपलं करायचं. आणि लय मोठं तरी काय व्हायचं, लय मोठं झाल्यावर लोक बारकाली पोरं कापून खातात, तुम्हाला माहिती आहे ना. काल सकाळी 10:30च्या आसपास एक मेसेज आला व्हॉट्सअपला माझ्या. मामा फोनवर बोलायचंय, नाही तर मी मरतोच. मरतोच म्हणलं, पाठकून नंबर घेतला, फोन केला. आपला कार्यकर्ता आहे, आपला सबस्क्रायबर, आपल्या फॅमिलीतला एक मेंबर आहे नाशिकमध्ये. विषय इतका गहन आहे आणि गंभीर आहे. नेमका काय तुम्हाला सांगतो. तो म्हणला, माझं लग्न झालेलं आहे, मला 5 वर्षाचा मुलगा आहे, आणि मी माझ्या बायकोपासून प्रचंड इतकं वैतागलो की पार सुसाईड करावं कायची परिस्थिती. अरे मला नेमकं पहिल्यापासून सांग. मला शाळेत डोकं चाललंच नाही. 12वी झाली, डोक्यात एकच होतं की बाहेरच्या राज्यातून इथं येऊन फरशी बसवणारा पैसे कमावतोय, गवंडी काम करणारा पैसे कमावतोय, पंचर काढणारा कमावतोय, काही कवाना पण व्यवसाय करायचा. आणि मी त्याची जी आवड होती, थोडंसं डिझायनिंग त्याच्या बरीच पोरं ऍक्टिव्ह असतात, कोणाला कशाची आवड. सोफा सेट, बेड ही बनवायचं आणि लग्न समारंभात विकायचं, किंवा त्याचं दुकान असं. ते तुम्हाला लक्षात आला विषय. तो लोखंडाच्या, लाकडाच्या, दोन्ही कशाचं बनवू शकतात ते, वेगवेगळी डिझाईन. ते स्वतः बनवायला सुरुवात केली, किंमत कमी ठेवली, रिस्पॉन्स चांगला मिळाला, गोरगरीब खरेदी करायला लागलं. हां, सगळं म्हणजे ते सोफा सेट 6,000ला बी असतो आणि 5 लाखाला बी असतो. बघा, सोफा सेट 5 लाखाला पण. काय माहिती काय त्याच्यात, पण ती हाय बा. म्हणला सगळं व्यवस्थित चाललं, 4 पैसे जवळ आले. मग म्हणलं आपण लग्न करू. आपल्या बायकोला सोन्याला किती लागत्यान, लग्नाला किती लागत्यान, वराडे दुनियादारी. एक मुलगी एका लग्नातली आवडली, आणि आमची मावस बहीण बी म्हणला लग्नाला आलती. त्याला म्हणलं कोण मुलगी, बघ ना मला देत्यान का. कारण मुलगी साधी सोजवळ होती आणि नजरेला नजर द्यायची थोडी. मग ह्याला आता आवडले जरा. कोण आहे? म्हणले आपल्यातलीच आहे. नंबर देऊ का? आता बहिणीने काम केलं म्हणे, नंबर देऊ का तुझा? मला दे, तिला विचारतो. मग मावस बहिणीने काम परफेक्ट केलं. माझा भाऊ आहे म्हणली. म्हणली मुलगी कोणाची काय, त्याला लय आवडली. तू काय नाही, आपलं नंबर मागत होता, तुझी इच्छा आहे का? नाही म्हणली, बोलायला काय अडचण आहे. म्हणजे रिस्पॉन्स आला. ती शिकलेली नव्हती अजिबात. बघा, ती पोरगी जी होती ना, ती शिकलेली नव्हती. मग एवढं 4थी 5वीला गेलेलं, पण शिक्षण नसलं की हे खतरनाक राहतं, ध्यानात ठेवायचं. म्हणजे एक तर माणूस अति हुशार पाहिजे, नाही तर पारच गेलं पाहिजे. त्यांचं डोकं, पण मधला प्रकार लय खतरनाक असतो. मग बोला चालीत सुरुवात झाली. म्हणले आपण लग्न करू. पोरगा सरळ, आपला हे सबस्क्रायबर. लग्न झालं. यांनी सगळा खर्च केला, नवी नवरी नांदायला आली. मग बायकोची हौस म्हणून यांनी तिला मोबाईल घेऊन दिला, त्याचा एक मोबाईल. धंद्याचं 2 वर्ष 2.5 वर्ष त्यांनी घरी बनवायचा, सगळे ते सोफा सेट वगैरे. नंतर म्हणलं आपण काय करू, दुकान टाकू, त्याला एक व्यवसायाचं रूप देऊ. पुढची स्टेप जरा. नंतर त्यांनी तालुक्याच्या ठिकाणी, चांगल्या गर्दीच्या ठिकाणी दुकान टाकलं, चालायला लागलं चांगलं. संपूर्ण फोकस ह्याच्यात. त्या विषयात त्याला एक मुलगा झाला. मुलगा 4 वर्षाचा असताना, म्हणजे गेल्या वर्षीचा विषय. त्या बायकोच्या डोक्यात काय खटकी बसली कोणाला माहिती. तिने तिच्या माहेरकडच्या एका मुलाशी फोनवर बोलायला सुरुवात केली. काय लपडं बिपडं नव्हतं, काय नाही, फक्त फोनवर बोलायला सुरुवात केली. वेळ म्हणजे वेळ काढूपाना, किंवा जेवलास का, खाल्लास का, असं तसं अमकंच हे असं. याच्याही डोक्यात आलेलं गोष्ट ही बायको फकाळली बा आपली. मग त्यांनी, तिच्या घरची परिस्थिती कशी होती ती बायकोच्या माहेरची सांगतो. वडील वारलेले आहेत हाय शुगरमुळं. आई डोक्यात विमनस्क अवस्थेत, म्हणजे त्याला आपण थोडंसं नाही का म्हणतो, वेडसर असल्यासारखं. त्या माणसाला काय म्हणजे डोकंच काम देत नाही, त्याला बोलणं चालून काय फायदा आहे. 3 भाऊ आहेत. मग थोरला भाऊ तर बोलतच नाही म्हणले. 2 नंबरचा 3 नंबरचा चांगली आहेत बिचारी, त्यांचं लक्ष असतं. मग आता काय करावं. मग तिच्या जवळच्या
बावनला नाही सांगितलं, पण त्याच्या जवळच्या परिचयातल्या मामा असेल, काका असेल, ह्यांना बोलून घेतलं. म्हणला हिचा असा असा विषय आहे, माझं सोन्यासारखं पोरग आहे, मला 4 वर्षाचा, हा विषय संपला पाहिजे भाऊ. झाली देवा देख चुकतात आपण तर काय. मला म्हणजे आपल्या सबस्क्रायबरची भूमिका ही तडजोडीची का तर लेकराच्या तोंडाकडे बघून लक्षात घ्या. आणि हे मी खात्री सांगतो की बाबा यांनी कुठं लॉज नाही, वाईट केलेलं नाही, काही नाही. पण आहे भविष्यात काय होऊ शकतं, आहे हे चुकीचं आहे. एक नवरा असताना गप्पा मारायला नवरा आहे ना, तू बाहेरचा कशाला, हा विषय होता. तिने पण तिची चूक 4 चौघात मान्य केली की बा चुकलं माझं. आणि नवरा म्हणला तिला की तू असं का केलं. तर उत्तर स्पष्ट होतं, तुम्ही मला वेळ देत नाही. आता वेळ काय रातभर तर तू या पैसे बा, पण आता हे पोराचं भवितव्य, आपल्याला भविष्यात 2 गुंठ 3 गुंठ जागा घ्यायची, आपल्याला घर बांधायचे, खाल्लं आपण भाड्याने देऊ, ही आपलं स्वप्न आहेच ना काहीतरी. तुला 4 दागिने करता येते आणि काय, मी तुमच्या कुटुंबासाठीच ती पटवून द्यायचा प्रयत्न केला. पण तुम्हाला सांगितलं ना, शिक्षण गरजेचं आहे. शिक्षण नसल्यावर गणित फसतंय सगळं. तर ते काय ती लोकांचं कसं असतं, बिगर शिक्षणाच्या एका झाडाला धरून बसलं ना की त्याच मुद्द्याला धरून ती झाडच सोडित नाही, ती असं असतं. मला वेळ दिला पाहिजे. बरं म्हणले आता तुला वेळ देतो, धंदा बंद करीतो, नाही तर हे चालू करतो. हा बिघडी तापाड होता जरा, शिकायला सुरुवात होता अशातला वागला. यांनी काय केलं, वर्षातून एकदा गावना पण हाणायचा तिला का चुकल्यावर. नवरा बायकोच भांडायला समजा. मग थोडं काय झालं, आता ह्याची चुकी आपल्या सबस्क्रायबरची कोणती, थोडी भांडायला भांड लागलं, थोडा काय विषय झाला, बोला चालेल नवरा बायकोत होतच की सकाळी भांडण होत्या, संध्याकाळी नीट होत्यात. मग तू माझ्या संग गद्दारी केली, मग कशाला तू ठोक्यात ठेवला आणि दुनियात ठेवला, असं अशा प्रकारचं तिला टॉर्चर केल्यामुळे त्या बाईचं अजून सटाकलं ध्यानात घ्या. ती सटाकल्याच्या पुढं तिने नवीन योजना आखली, म्हणजे तोंडातोंडी स्पष्ट म्हणले मी तुझ्यावर केसच करते. म्हणजे का केस करते बा, मी काय केलंय बा, तू बायको आहे माझी, तू केस काय करते माझ्या, तू काय घटस्फोट मागते का, मग काही करू शकते म्हणली. मला तुला आधार नाही, वडील नाही, तू जरा नीट गुणाने ना नाही. मग तिने पोलीस स्टेशनकडे निघाली. शिवाय आपला गाडी मागून मागून, अरे नको जाऊ, नको जाऊ, पोलीस स्टेशनला नको जाऊ. पार तिथून 100 मीटर अंतरावर ते थांबले असताना त्या ठिकाणी परत गाडी बसावली, तिथून निघाले, परत माघारी आले. आणि माघारी आल्यानंतर त्याने समजूत काढली बायकोची की बाबा आपला दोघांचा संसार आहे, आपल्या दोघांचं प्रपंच आहे, ह्याच्यामध्ये जर काही प्रॉब्लेम आला तर आपण समोर समोर बसून हे करू, ही चव्हाट्यावर भांडण कशाला, पर पोलीस स्टेशनपर्यंत कशाला, असं तिने सांगितलं समजून. आता समजून सांगितल्यावर त्यांनी त्याचं मावस बहिणीला बोलावलं, मामाला बोलावलं, एक बैठक बसली. बाई म्हणली तू नाद, तू काय जाऊ नको, काय नको. विषय परत तो तिथंच मिटला. आता त्याच्यानंतर 8-15 वर्षाचा कालावधी गेला. 5 वर्षाचा मुलगा त्याला इंग्लिश मिडियमला टाकलं होतं, त्याचा शिक्षणाचा खर्च होता, संसार व्यवस्थित चालला होता. आता हा संसार चालू असताना तिच्या डोक्यातलं गुरं काय त्या बायकोच्या जायना, तिच्या डोक्यात परत गुरं आलं. म्हणले तू परत माझं ते पहिलं होतं ना माझं काय, त्याचं नाव काढायचं नाही, असं नाही. म्हणजे भांडणं व्हायला लागली नवरा बायकोची. ह्याचं आता आपल्या जुन्या माणसाची एक म्हणे भाऊ, घरात किरकिर नसू नाही, कारण त्या किरकिरीच्या पाठीमागं काहीतरी भविष्यात घटना घडलेली असती, दडलेली असती, ती घटना होऊ शकते. मग परत काही दिवस निघून गेले. काही दिवसानंतर हिच्या डोक्यात आलं, म्हणले ही राहतं घर आहे आणि ती 1.5 गुंठा जागा आहे, ही माझ्या नावची कर. अरे म्हणलं तू काय लांबची फरकी आहे का, तू माझी बायको आहे, आपला मुलगा आहे, आपला संसार आहे, माझी प्रॉपर्टी तुझी प्रॉपर्टी एकच आहे, तुझ्या नावची कशाला कर. ह्या एकच म्हणजे मागणीसाठी हा हट्ट धरला. आता म्हणला काय करावं. मग ती परत मावस बहिणीकडे गेली त्याच्या नवऱ्याच्या. म्हणली हा माझ्याशी माझ्या मनाविरुद्ध शारीरिक संबंध करतो. आता ह्या असल्या घरगुती विषय म्हणले अवघड झालं नाही. म्हणजे आता कायदा बी असा आहे की महिलेच्या विरोधात तुम्ही काय, नवरा असेल तरी काय करू शकत नाही, ध्यानात ठेवा. आणि वेगवेगळ्या अँगलमध्ये करतो. आता आता मग वाटच लागली भाऊ यायची. आता मला ही बाया घरातलं पार विषय नवरा बायकोचं कुठं चवड्यात घेऊन निघाली का काय. आणि म्हणली मी पोलीस स्टेशनला जाते, तक्रार करते, हिंडते. आणि मग हे असं इतकं वाढत गेलं, ते मावस बहिणीला बोलावलं, म्हणलं हे आता इतकं आपण बोलू शकत नाही, अशा प्रकारचा आरोप करते, हिला काहीतरी समजून सांगावं तुम्ही. त्या पिरियडमध्ये त्यांनी मला फोन केला. त्यांना म्हणलं त्याचं वकील आहे,
ओळखीचे, त्यांचं मेव नाहीच, तिच्या सख्या 2 भाऊ आहेत, त्यांना माहीत नाही काय अजून. त्यांच्या कानाविषयी घाला. भावाने फोन केला. भावाला म्हणले माझ्या संसारात तू दखल देऊ नको, ही घर माझ्या नावचं मला करायचंय आणि याला घराच्या बाहेर हाकलायची नवऱ्याला. याची अक्कल बघ आता काय करावं. अशा पिरियडमध्ये मला त्यांनी परिस्थितीत फोन केला. त्यांना सांगितलं की वकिलाची गाठ घ्या आणि संबंधित स्थानिक पोलीस स्टेशनला सुद्धा असा असा विषय आहे, अशाशी, कारण कायदे बरंच स्त्रीच्या बाजूने हा बिचारा गुंतून आहे, म्हणून सगळ्याच्या समन्वयाने काहीतरी मार्ग काढा. आणि हे सगळं करत असताना एका गोष्टीची विशेष दखल घ्या किंवा काळजी घ्या की बाबा अशा स्टेपमध्ये त्या बाईने ना औषध विषध घालून हे नवरा बिवरा मारा ना, ते जीव गेला आपण गेलो सगळं बुडालं. कुठलंही काहीही कायद्याला भंग न करता अशा प्रकारे हा विषय झालेला आहे. आता बघू आपण भविष्यात, त्याच्या टचमध्ये आहे, पण त्याला त्या परिस्थितीतून सावरणं आणि काही झालं तरी 5 वर्षाचा मुलगा आहे, त्याच्या भवितव्याचा विचार करणं ही काळाची गरज आहे. अशा प्रकारच्या केसेस समाजामध्ये आत्ता वाढायला लागल्या. तो पहिलं काय नव्हतं असं, पण ही चंगळवाद आला, ही पैशासाठी माणूस पार हिला, ह्याच्यामुळे वाढायला लागल्यात. बघू भविष्यात काय होते, पण ही अशा प्रकारची घटना ही तुमच्यापर्यंत आपल्या सबस्क्रायबरची सांगणं ही मला गरजेचं वाटलं, त्याच्यामुळे तुमच्यापर्यंत मी शेअर केली. रामकृष्ण हरी माऊली.